भाऊजा आता जनावरे बांधून आला तिकडं. ऊसाच्या बागेच्या मधनं कडेवर रस्ता आहे. मी त्यांना विचारतो, त्यांना विचारल्याशिवाय आपण नाही घेणार भाऊ. तर मित्रांनो मी आता आलोय रानात. तर मम्मी मगा चालते माझ्यासमोर. मला म्हणलेलं चल, पण मी म्हणलं नको जातो आपलं. मी जरा झोपलेलो, माझी झोप मोड होत नाही, झोप मोड होऊ देत नाही मी. होय मम्मी. तुम्हाला आता आमचं शेत दाखवतो. हे पलीकडं आहे ना ते रिकामं रान आहे. ही पूर्ण द्राक्षे हे काय. आणि ही आपण लसूण दाखवलेलं तुम्हाला, लसूण. आणि ही पूर्ण आपला गहू, एवढा गहू. मग काय करते का? हे काय लावले? गाजर बी एवढं टाकलेलं होय. लसूण अगं गेलोस पण आपण इथंच केलं का नाही लसूण? पलीकडचं कोणाचं आहे? पलीकडचा ते पलीकडं पण इकडं एवढा भाग आहे ना, तिकडं पण लसूण लावला. एक त्यातलं एक वापा आपल्या बाकी सतमावाचं. बाहेर दिसायला लागली मग तो. आज काय मतदान केलं का नाही? काय मतदान होतं. मग तू चालत आली? थांबायचे थोडं, माझी झोप झालं आलो असतो की आपण. जाताना तिथं गिड्याची भाजी पण येऊन निघेल का तो? मग कसली मेथीची भाजी लय यार तिथं. त्याने काय म्हटलं तर काय नाही ती फक्त त्याने काय म्हणू नये मला. त्याने म्हणलं तर नाही, मग मी घेऊन येत नाही. भाज्यावर जनावर बांधते ती. हां एवढं जनावर बांधू सर, एवढी भाजी कशाला लावली त्याने? जनावर बांधते ती काय. जात जाऊ तर घेऊन ये तर. आता इथनं काय मधनं गाडी जाते. मधलं पण जाता येत नाही म्हणा, माझं पण तिकडं. अहो येऊ द्या. हे काय, हे आपल्या इजोईने द्या. ये लागले जळण घेऊन. कुठं आणलं जळण? बर भाजी आहे वय तिकडं? हा येतो की आता थोड्या वेळानं जाऊन घेऊन जातो. काय तर म्हणा नाही त्याने बरं लय चांगली भाजी यार. हां हां आता येतोय घेऊन. फक्त हीच आहे का? कुठली आहे? मेथीची? मेथीचे बरं बरं चालतं. लयच भारी आहे. त्यात जनावर बांधले ते. बरं एवढी लावली वय? ते इकायलाच त्यांनी केली चांगली घेत ना, असं एवढं सगळं असं पारगान. बरं बरं त्यात जनावर बांधते ते हिरीच्या कडेला का नाही, हां अलीकडल्या साईडला बरं चांगली आहे बघले. पलीकडे जनावर येतो थोड्या वेळ, नाही तर सकाळ सकाळी येतो. सकाळ नाही आता जा. मी त्यांना विचारतो, त्यांना विचारल्याशिवाय आपण नाही घेणार भाऊ. आणि तुम्हाला द्राक्ष दाखवतो. गेल्या वेळेस आलतो ना, गेल्या वेळेस जे आपण आलतो पूर्ण आंबट होती, पूर्ण आंबट. आता थोडं पाणी फिरायला लागले त्या द्राक्षे. अजून नाही खायला आली. काय म्हणते? हो का, ही द्राक्षे अजून एवढे खायला नाही आली. अजून एक महिना तर लागेलच. आता मग मी थोडी द्राक्ष खाऊन बघितली, पण आंबट लागली मला. अजून एवढे नाही, म्हणजे प्रॉपर नाही झाली. आताच पाणी फिरलं. आणि खाली कशाची भाजी काढली का? आमटीची. भाज्यांचं मित्रांनो नाव पण काय काय, आमटीची भाजी. मी तर पहिल्यांदाच ऐकतो. त्या कोपरं जरा भिजलं नाही बघ ह्याचं. पागाला पाणी सोडताना सोडायचं ना मग नळीनं. पण ते काय नळी सचिवांना तिथनं खोलते ते आणि त्यानं भिजवते ते. आणि ते तिकडं आंब्याला जात नाही पण पाणी आंब. मी बघू सांगतो त्यांना आंब्याला नळी जाऊ द्या म्हणून. आंब्याला आता मोहर पण चांगला आला, त्यामुळे पाणी सोडावं लागते. मग काय मोहर बघ की, हा ह्या पण आंब्याला कुठे? अरे हा हो का, ही बारकं बारकं आहेत ना, हे आता आंबा लागा लागले तर बारकं. मला वाटतं मग मी ह्याचाच आंबा वरले चढणं कुठं जातील खाली. मला खास आहे सांगतो, लहानपणी गंगवाईनं हे सगळ्यांनी शिकवले तिला पोवायला. मामा हे दोघं पोहत होते सोबत, नदीत पोहलेली आहे ती. तर आम्ही टँक फुल भरलेला. तर आम्हाला वाटलं मम्मीला काय पोहा येत नसेल. मारली की सुळकी डायरेक्ट. ती मछली कशी पोहती तशी पोहत होती. हसत आहे का आता? पोहायला लय खतरनाक आहे. मला वाटतं मग मी आपण जी कलमाचा आंबा तुटलेला का, ती कलमाचाच दिसते वाटतं. म्हणजे थोडं वरनं तुटलं असेल. कारण की आम्ही आंबा लावलेलं ना तेव्हा कलमाचा आंबा होतं.
तर एका जनावर आहे का ना आबा हा हे तर कर्माचंच आहे बघ बिन कर्माच्याला ही होत नाहीये काय हा इतकं लांबचं येत नाही तर हे मग काय तर मला वाटतं थोडं ती जनावरांनी वरच पाहिजे असं वरनं तुटलं असेल काय माहिती बहुतेक. आणि बघ आणि मी त्याला शाळतो ना त्या व्हिडिओमध्ये पहिल्या ह्या साईडला होतं इकडं तर नव्हतंच. हे कसं का लागले काय माहिती. आणि तो त्या तर आंब्याला बघ ह्या तर आंब्याला किती लागलाय मोहन त्याला वेळ अजून लागतोय फुल. ती तर प्रॉपर एकदम केशर आहे केशर. हा शेत असण्याचा एवढा फायदा आहे तुम्हाला सांगतो मित्रांनो. तुमच्याकडे पण शेत असेल तर त्याला राखा विकू नका. नाही विकते ती आजकाल काय काय आहे ना नड्याआडीला विकून टाकते शेती. शेती असणार शेत आपलं स्वतःच्या घरचं सगळं आपल्याला खायला भेटतं. फळं म्हणा गहू म्हणा काय 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 पाहिजे ती भाज्या सुद्धा तुम्ही लावू शकता. बागेत ना बागा नाही त्या गाडी ती माहिती बागेत ना आता बापू ती नेते ती तिकडून पण तिकडून असं परत रस्ता आहे तिकडून. हे नाही भाऊ त्यांच्या ऊसाच्या बागेच्या मधनं कडेवरच नाही चालतंय भाऊ मी आता मग वरनं तसंच बागत नामतो त्यांच्या बागेत ना मी असंच खाली येते माझी मी येते चालत तू गिड्याच्या हिरी पैसे गाडी चालतं चालतं तिथं उभा कर हां तुझं आता इथलं घेतलंय सगळं झाले का झालं काय नाही तू आलतीच कशाला मग मग एवढं कोण मी काय हां जाऊन या टाईमपास. आणि मतदान होतं म्हणून मी सकाळी लवकर मतदान करून आलो. हिला पण म्हणलं मम्मीला जातो पप्पाने पण करून आलं. बाई जेवण हे करून मम्मी म्हणली चल जाऊन ये पण नको मला नाही जा वाटलं झोप लागली कारण रात्री पूर्ण झाली नव्हती झोप. लसणाला पाणी ही भाजी आता उद्या मस्त पैकी तिकडं पुण्याला भाजी द्यायची तयारी चालू आहे. काय होतं त्याला लोक आहे देव. आता तुम्हाला थांबा वरून आमचं रान दाखवतो पूर्ण. ती पलीकडे आहे ती शेड तिथनं ही पूर्ण एवढं असं ही द्राक्षे आणि ही पूर्ण असा एवढा ही गहू एवढा असा. तिकडे टँकरचं पाणी जरा खराब झाले का आता उन्हाळ्यात धुवावं लागतं ते थोडं. अजून तिकडचं काय घेते कशाची आहे ती ही मोठी इकडं बारकी आणि ती मोठी आहे निबार झाली जरा. हां हां आम्ही जरा आता मम्मीचा फोटो माझा फोटो काढले जरा लय भारी वाटलं. गावाकडे आलं ना एकदम प्रसन्न प्रसन्न वाटतं काय बांधलं काय माहिती होय मम्मी. कारण की तिकडे एवढे शहराकडे आहे ना वाहनांची आवाज असं ती डोकं नुसतं बन्न बन्न करते. पण गावाकडे आलं ना शांतता विशेष खोल. आमच्या गावात जरा नेटवर्क येत नाही हो खरंच टावरच नाही गावात नेटवर्कच येत नाही. पण शांतता आरा खतरनाक. मम्मीला 7वीला होती लई शांत होती. गंगवाई सांगायची मामा सांगायचं लई शांत गरीब स्वभावाची. जुन्या माणसाने कधी असलं काय मोबाईल बिबाईल आत्ता आले तर कुठं कुठं. आणि आत्ताची लेकरं वगैरे त्यांना नावं ठेवते ते तुम्हाला मोबाईलच वापरता येत नाही तुम्हाला ह्या त्या. तुमच्या आई बाप्पाने घेऊन दिले बाबा त्यांच्या आई बाप्पाच्या वेळेस नव्हतं पण जमत नसतं रे त्यांना. ह्या वयात जरा त्यांना माहीत पण नसते मोबाईल. तुम्ही थोडं शिकवत जावा जसं की मी मम्मीला शिकवलं. हो मम्मी आमच्या आता व्हॉट्सअपचा हे करते कधी कधी अर्ध्या डोक्याचं व्हिडिओ कॉल केला नुसतं नाकन कपाळच दाखवते असला विषय होय मम्मी. आणि स्टेटस म्हणलं कधी काय चुकून स्टेटस पडतो लगेच मला फोन करते अरा बा काहीतरी झालं काहीतरी पडलं चुकून त्यांच्याकडे होऊन जातं सगळं त्यांना माहीत नसते. तुम्ही थोडं शिकवत जावा. तुम्ही शिकवणार नाही तर कोण शिकवणार आहे. या गट्टुडं चला कसा आहे गट्टुडं हा बागत ना मग मी घड असतेलं लागतं मा मी असं हुग्या झाडापाशी येतो इकडं झाडापासून सरळ जायचं असं सरळ जायचं मग त्या हिरीपाशी उघड डायरेक्ट असं सरळ जायचं आणि तिथून पण आडवं वळायचं हिरीकर. चालते मी जाते तू आता लय हळू येशील मग नाही येते जा. मम्मीचं आधीच तर चालणं म्हणजे एकदम डुगू 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 एकदम सशावणी चालते म्हणून येशील का तोपर्यंत येते लवकर मी थांबतो तिथं हां का तू पण येते माझ्यासोबत. नको बागेत नाही जायचं बागेत असंच जा सरळ चालतंय तर जातो मी समोर. तर मी आता मिनी ब्लॉगसाठी एक थोडं क्लिप घेत होतो तर मम्मीने एक माझी क्लिप काढली आहे. तिला पण आता व्हिडिओ शूट करायची सवय लावावं लागते कारण की मला गावाकडे आलं निकी आणि मम्मी दोनच व्हिडिओ काढणारे असतात मला. तर मित्रांनो जातो ही टाकी आपला फवाराची बुलोर आहे आपण जी द्राक्ष फवारतो ना ती ह्यानं फवारतो. आणि जे कोणी नवीन असेल जे कोणी नवीन सबस्क्रायबर जे कोणी नवीन आपला व्हिडिओ बघते पहिल्यांदाच
तर आपल्या भावाला मराठी माणसाला जाऊन तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. राशी द्राक्षे, गहू, तिकडं पण द्राक्षे, डाळिंब होती काढून टाकली, सगळं आपल्याकडे. तर आम्ही आता घराकडे जात ही काय मम्मी दुसऱ्या रानातली मेथी भाजी घ्यायला लागली. आता त्यांनी काय म्हणतात काय माहीत. होय मम्मी काय म्हणायचं नाही ते ना, जाऊ द्या. थोडी घेतली भाजी तुमची मेथीची, सॉरी. काय मम्मी असं चोराची असते हो लोकांची भाजी. चोरत नाही, ते एक जणांना सांगितली की जनावरच खाते ते म्हणून मग आम्ही पण म्हणलं जातात घरी थोडी न्यावावी, काय करायचं. घे लय नको, थोडीच घे. आपला भाऊजा तिकडे जनावर राखतोय, आपल्या मिनी ब्लॉगमध्ये होतं ना सूर्या भाऊजा, तिकडे जनावर राखतो. तुम्हाला दाखवत थांबा. हो का, हे काही जनावर राखतोय. काय सांगायचं तिथं चिखल होता, चिखलात पण गाडी घसरली, थोडी पडायला लागलेलो, पडलोच असतो. आता गाडी पण आमची थोडी जरा तिला सर्व्हिसिंग करावं लागते, खराब झाली, थोडी म्हातारी झाली बुड्डी. आपल्या शेजारच्यांची विहीर आहे. हो का, तुम्हाला दाखवतो लाईव्ह पाणी विहिरीत, म्हणजे आता थोडं खाली गेले पाणी, तर अजून पडायला लागले. हो दिसतंय का, ते असं तुम्हाला कधीच बघायला भेटणार नाही. शहराकडे तर मुळीच भेटणार नाही. हे सगळं बघायचं असेल तर तुम्हाला गावाकडे यावंच लागते. आम्हाला मदत करायला भाऊजा पण आला इकडं. भाऊजा ऐ, कशाची भाजी, काय कशाची भाजी? मेथीची भाजी आपण सांगतो की काय ऐकवतच नाही, खाती जनावर बांधली का? काय बांधली आता, बांधून भाऊजा आता जनावर बांधून आला तिकडं. हे काय उपडले दोघं मिळून, उपडते का? हो असं कर इथं कर, इकडे तिकडे बघ, इकडे भाजी काढा या म्हणा मेथीची. भाजी काढा म्हणतर भाऊजा म्हणत नाही त्याला. मी जरा फोटो व्हिडिओ मध्ये आजकाल घेत असतो जरा गावाकडे आल्या तर बाई भाऊजा एकदम फिटिंग करून द्या लागलाय. द्या फिटिंग करून द्या. कशा यांची फिटिंग एकदम मस्तपैकी दोरीनं बांधून, त्रासच नाही झाला पाहिजे. तसंच जाऊ त्यांच्या घरासमोर. काय भाजी कसं व्हायचं भाऊजा, कसं व्हायचं? चांगली भाजी आहे तर मला काही गवत वाटतंय नाही. गवत नाही, भाजीच आहे ती. भाजी आहे की मेथीची भाव नाही म्हणून काढायला नाही. होय, जनावर बांधता का तुम्ही? मोडून टाकली आणि मोडून टाकले. काय भाजीला भाव नाही, ह्याचा वाटत. चला भास्कर चला आता. अय जाऊ कर, अजून एकदा असं कर. इकडे बघ, इकडे भाऊजानं बाय बाय केला. आता आम्ही जातो घरी. ये संध्याकाळी घरी. ओ संध्याकाळी ये म्हणलं घरी. संध्याकाळी तू संध्याकाळी हां संध्याकाळी ये. नाही आता येतात संध्याकाळी तू घरी येतो. हां मी आहे, संध्याकाळी ये घरी. हां चल बस. भाजी घ्यायची काय पद्धत असते मम्मी. चला जातो आता. तर बघ ह्यांची मीटिंग इकडं घरी आल्या बसली. पप्पाई काय अध्यक्ष तुम्ही तर काय डायरेक्ट हीच घेतले. सुपलीच मला सोडून. होय मम्मी, होय चिंकीचं मला विचार नको, चिंकीचंच बरं आहे. हे असंच असते, काय सांगायचं तुम्हाला. का बापा या रात्री बाटली घेऊन बसू, भरून आणा, भरून बसू रात्री. काय म्हणता? हो बोला की. इकडे बघा, इकडे कुठे चाललाय? अहो बोला तर कर किशा. अरे आपण बोलत नाही आता काय विषय. कॅमेरा समोर आल्यावर कोणच बोलत नाही. है ना किशे सायकल कधी आणली? सायकल कधी आणली? काय दिसली? खायची आहे तुला पपई? अगे दे त्याला, एक दे त्याला, घे लागा घे. दिसायला का मला सोडून पपई खायला कसं रे? मामेला सांग दे म्हणून, सांग ना. काय नाही देत नाही. मला लहानपणापासून आप मम्मा म्हणते. युट्यूबला तुला बघायचं आहे ना?
आता तू युट्यूबला बघ ही व्हिडिओ. तू काय म्हणला आता? युट्यूबला येते का? आणि तू बघतो सगळं? सगळेजण बघता तू एकटाच बघतो? कायला काय सगळ्यांना घेऊन तर बघायचं असतं की. सगळ्यांना घेऊन बघत नाही. त्याच्यापासून मोबाईल असतो एकट्यापासून. हा लाईक करतो ना व्हिडिओला. करत जा करत जा. अय अय काय करताय? जळली का ती? साफसफाई असली असती होय. तिकडं स एका जागी जाळ एका जागी. इकडं पेटेल ती. येऊ का येऊ? एका जागी ती. हा येऊ कशाला? जाळ लावायला? आणि नाही आल्यावर पेटली लागा पार कसर लागा. नाव काय तुझं? तिकडला आणि तिकडला घेऊन ये जा. तिचा चल का हो शंकर काय म्हणताय? एका जाई जाळ सगळं टाकतात. काय शंकर काय म्हणतोस?